बावडीचं निळशार पाणी आणि सभोवताली ही हिरवीगार बागायती, निसर्गासोबत एकरूप होऊन कसं जगावं, निसर्गासोबत गाणं गात जगण्याचं संगीत कसं निर्माण करावं हे शिकावं ते कोकणी माणसांकडून. इथल्या माणसांनी एक निसर्गपूजक संस्कृतीने गेले हजारो वर्ष या राखणदाराने हे कोकण जपलं. म्हणून आज आपण एक स्वर्गीय सुंदर कोकण बघू शकतो आणि जगू शकतो. पण गेल्या काही वर्षामध्ये कोकणात जे प्रकल्प येत आहेत, डेव्हलपमेंटच्या ज्या पॉलिसीज येत आहेत, त्याचा आणि इथल्या निसर्गाशी, इथल्या जगण्याशी काही संबंध नाही. इथल्या जगण्याला संपवणारा, इथल्या निसर्गाचा विनाश करणारा अशा प्रकारचा विकास आपल्या कोकणामध्ये येऊ घातला आहे. मग ह्या पॉलिसीज ठरवतं कोण? ह्या अशा पद्धतीची मॉडेल्स आणतंय कोण? आपण जे प्रतिनिधी निवडून देतोय ते कोकणातल्या मातीतले आहेत का? आपण गेल्या काही वर्षामध्ये अगदी अचानकपणे आलेला रिफायनरीचा प्रकल्प असेल, तो नाणारमधून उचलून नंतर बारसूमध्ये फेकणं असेल, दोडामार्ग सारख्या ठिकाणी इको सेन्सिटिव्ह झोन नाकारून तिकडे मायनिंग सुरू करणं असेल. आता काही दिवसांपूर्वी एक न्यूज आली की सिडकोच्या ताब्यात कोकण किनारपट्टी जाणार आहे, ग्रीनफील्ड हायवे होणार आहे. या सगळ्या गोष्टी होत आहेत कोणासाठी आणि ह्यातून कोकणी माणसाचा खरंच विकास होणार आहे का? आज आपण बघतोय की मुंबई हाही एक कोकणाचाच भाग होता. ज्या पद्धतीने तिथला आगरी कोळी कोकणी समाज तिथल्या विकासाच्या प्रवाहातून बाहेर निघाला, त्याच हालत, तीच परिस्थिती कोकणावरती येणार आहे का? आज ज्या पद्धतीने आपण विकासाची मॉडेल्स कोकणामध्ये राबवण्याचं म्हणतोय, तो विकास इथल्या निसर्गाला, इथल्या संस्कृतीला मानवणारा आहे का? जाईल त्या ठिकाणी आपल्याला ओरबडलेला निसर्ग बघायला मिळतो आहे. डंपर, JCB, अगदी नदीतली वाळू विकून लोक पैसा कमवत आहेत. चिरेखाणी वाढत चालल्यात. प्रत्येक गोष्टीमध्ये ओरबाडणं हा प्रकार दिसतोय. या प्रत्येक निसर्गाच्या रूपाला देव मानणारा माणूस आज असा का वागतोय? कारण तुमच्या माझ्यासमोर येणारा विकास हा आपण ठरवत नाही आहोत, हा कोकणातला माणूस ठरवत नाही, हा कोणीतरी अशी सिस्टीम ठरवते ज्याचा कोकणाच्या निसर्गाशी, इथल्या संस्कृतीशी, इथल्या मातीशी, इथल्या जगण्याशी काही संबंध नाही. सह्याद्रीपासून समुद्रापर्यंत पसरलेलं कोकण ही एक वर्ल्ड हेरिटेज साईट आहे, जागतिक वारसा स्थळ. म्हणजे एकीकडे बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट, जैवविविधतेचा हॉटस्पॉट म्हणून ज्याला आपण ओळखतो, तो बलाढ्य सह्याद्री, ज्यात कितीतरी रेड एंडेंजर एंडेमिक स्पेसीज आपल्याला आढळून येतात. म्हणजे अगदी ग्रेट हॉर्नबिल पासून ते ओरिएंटल ड्वार्फ किंगफिशर पर्यंतचे पक्षी असतील, अगदी पट्टेरी वाघापासून ते मलबार पिट वायपर सारख्या एका रेअर एंडेमिक सापापर्यंतच्या अनेक जाती आणि प्रजाती यात आढळतात. तिथूनच असंख्य दक्षिण भारतातल्या नद्यांचे उगम होतात. अगदी गोदावरी असेल किंवा कृष्णा असेल, आणि खाली वाहणारी तेरेखोल असेल, शरावती असेल, नेत्रावती असेल, वशिष्ठी असेल, अशा या सगळ्या नद्यांचा गिरीच्या मस्तकातून वाहणाऱ्या गंगांप्रमाणे आजच महाशिवरात्र झाली, ज्यात आपण ज्या गंगेला आपण पुजतो, ज्या तीर्थ, ज्या न्हावण म्हणून आपण जे घेतो, ते जिथून येतं ते हे सगळे इको सेन्सिटिव्ह प्रदेश सह्याद्रीमध्ये आहेत. आणि त्यात वसलेलं हे कोकण जे समुद्रापर्यंत विस्तारलेलं आहे, ह्या सगळं भाग हा आपल्या पुढच्या पिढीच्या दृष्टीने, आपल्या भविष्याच्या दृष्टीने आपण राखणं खूप गरजेचं आहे. म्हणून कोकणासाठी जो आपण विकास म्हणतो त्याचे परिमाण, त्याला आपण एका वेगळ्या पद्धतीने मोजायला पाहिजे, त्याला वेगळ्या पद्धतीने विकासाचं मॉडेल आपण राबवायला पाहिजे. आणि याच्यासाठी स्थानिक लोकांसोबत डायलॉग असणं फार गरजेचं आहे. आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा एवढा अभ्यास आहे का? त्यांनी इथल्या गावांमध्ये जाऊन तिथल्या समस्या, तिथल्या लोकांचे प्रॉब्लेम्स आणि तिथल्या लोकांना नेमकं काय हवं हे समजून घेतलंय का? आम्हाला हा असा विकास नको आहे ज्यात आमचंच अस्तित्व, आमच्या भावी पिढीचं अस्तित्व उद्ध्वस्त होईल, मायनिंग करून किंवा रिफायनरी आणून, किंवा ज्या पद्धतीने आता वाळू, डंपर हे ज्या सगळ्या गोष्टी चालतात, ह्या पलीकडे जाऊन आमचं अस्तित्व टिकून सुद्धा आमच्या जगण्यातलं जे वेगळेपण आहे, म्हणजे मी जेव्हा कोकणाबद्दल म्हणतो तेव्हा एक इकॉलॉजिकल लिव्हिंग ज्याला मी म्हणतो, अगदी मी याची तुलना अमेझॉनशी करतो, नॉर्थ ईस्टशी करतो, ज्या ठिकाणी आपल्याला एक वेगळी पद्धतीचे मॉडेल्स बघायला मिळतात. सिक्कीममध्ये ते मॉडेल्स आहेत, भूतानमध्ये ते मॉडेल्स आहेत. तर ह्या अशा पद्धतीची डेव्हलपमेंट सुद्धा इकडे आणली जाऊ शकते, ज्यातून देशाचा GDPही वाढेल आणि इथल्या लोकांचा हॅपीनेसचा ग्रोथही होईल. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी, म्हणजे ग्रॉस नॅशनल हॅपीनेस आणि GDP ह्यांचं कॉम्बिनेशन करून कोकणामध्ये खूप छान प्रोजेक्ट्स आणले जाऊ शकतात. आम्ही जे लोकप्रतिनिधी निवडून देतो त्यांच्या मसुद्यामध्ये, त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये ह्या सगळे मुद्दे आहेत का? आमचं जगणं, आमचा निसर्ग, आमचं कोकण हे त्यांच्यासाठी
इतकं महत्त्वाचं सर्वच पक्षातल्या नेत्यांनी आजपर्यंत कोकणी माणसाचा विश्वासघात केला. ही सिस्टीम नेमकी चालते कोणासाठी? तर हे सगळे मोठे भांडवलदार, भूमाफिया आणि त्यांचे दलाल. आणि या सगळ्यांना पैसा उरबडता यावा आणि सत्तेत राहून नेहमीच कोकणासारख्या भागातल्या लोकांचं आणि इथल्या निसर्गाचं शोषण करता यावं, याच्यासाठीच असे प्रकल्प आणि अशा योजना राबवल्या जातात. कोकणाविषयीचे कायदे आणि धोरणं इथले राजकारणी आणि त्यांच्या दलाल संस्था ठरवतात. अरे कोकण, ज्या प्रदेशाने या भारतभूमीला 6 भारतरत्न दिलेत, लेखक, कवी, विचारवंत, शास्त्रज्ञ, प्रत्येक क्षेत्रात कोकणी माणसाचा ठसा उमटलाय. ज्या माणसांनी जगण्याचं सायन्स वापरून एक रुरल टेक्नॉलॉजी उभी केली, ज्या माणसांनी इतकी सुंदर मड हाऊसेस, मातीची घरं बांधली, इतकं छान आर्किटेक्ट कोकणामध्ये उभं केलं, त्या माणसांची विजनरी मॉडेल्स ठरवणारे तुम्ही कोण? आता मी राजकारणाविषयी बोलतो म्हणजे तुम्हाला वाटेल की हा राजकारणात घुसायला बघतोय की काय, पण मी प्रश्न यासाठी विचारतोय की कोकणी माणसाच्या अस्मितेसाठी त्याची राजकीय भूमिका काय असायला हवी, याचा विचार आपणही करायला हवा. की काय नेहमी आम्ही असेच विरोध करत बसायचं का? आज प्रत्येक कुठलाही प्रकल्प आला की कोकणी माणूस विरोधाच्या भूमिकेत जायला बघतो, कारण त्याच्या विकासाचं जे परिमाण आहे, त्याच्या विकासाची जी डेफिनेशन आहे आणि त्याच्या विकासाचं जे मॉडेल आहे ते चुकीचं त्याच्या समोर येतं. केवळ तरुणांना भुलवण्यासाठी क्रिकेटच्या मॅचेस भरवणं, दारूच्या पार्ट्या देणं, ह्या पलीकडे जाऊन आपण आपल्या अस्तित्वाचा विचार करून मतदान करणार आहोत का, हा विचार इथल्या नागरिकांनी करायला हवा. आणि आपल्याला अपेक्षित सरकार आपण निवडून आणायला हवं, आपल्याला अपेक्षित असा उमेदवार सरकारला द्यायला, पक्षांना द्यायला भाग पाडायला हवं. आपण कितीही जरी म्हटलं कोकण वाचायला हवा, निसर्ग वाचायला हवा, तरी सुद्धा जोपर्यंत आपले हे सगळे प्रश्न, आपली अस्मिता, आपला शाश्वत विकास हा जोपर्यंत पॉलिटिकल मुद्दा होत नाही, राजकीय मुद्दा होत नाही, तोपर्यंत आपल्यासाठी कोणीही चांगले प्रकल्प घेऊन येणार नाही. आपण म्हणतो पर्यावरणपूरक जीवनशैली, आपण म्हणतोय कोकण मला असं छान हवं, नैसर्गिक हवं, इथल्या नद्या, नाले, देवराई, इथल्या जंगल, इथले समुद्रकिनारे सुंदर असायला हवेत. पण जोपर्यंत आपण कोकणी माणसं आपली राजकीय भूमिका मांडत नाही, आपल्या राजकीय भूमिकेतून हे लोकांना सांगत नाही, तोपर्यंत त्याचं उत्तर तुम्हाला मिळणार नाही. म्हणून पुन्हा एकदा विचारतोय, कोकणी माणसांनो, येत्या निवडणुकीत तुमची राजकीय भूमिका